लोकसभेसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची मोठी माहिती सध्या साम टीव्हीला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। भाजप लोकसभेच्या 24 जागा लढवणार आहे तर शिंदे गटाला 14 जागा मिळणार आहेत आणि याशिवाय अजित पवार गटही लोकसभेच्या 10 जागा लढवणार असल्याची माहिती मिळते। 24, 14 आणि 10 असा महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याचं समजतंय। महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या वर्षावर झालेल्या बैठकीत भाजपकडून मित्रपक्षांना लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपाबाबत हा नवा फॉर्म्युला देण्यात आल्याची माहिती समोर येते। तीनही पक्षांची ताकद ज्या मतदारसंघात सर्वाधिक आहे त्या जागा त्या पक्षाला देण्यात येणार असल्याची माहिती समोर येते। त्यासाठी तीनही पक्षातील मतदारसंघात सर्वे सुद्धा करण्यात येणार आहेत। नेमका हा फॉर्म्युला कसा आहे पाहूयात। भाजपला 24, शिंदे गटाला 14 तर राष्ट्रवादी काँग्रेस 10 जागांवर लोकसभा निवडणूक लढणार आहे। शरद पवार गट, ठाकरे गट आणि काँग्रेसचे खासदार असणाऱ्या मतदारसंघात महायुतीत ताकद जास्त असलेल्यांचा उमेदवार दिला जाणार आहे। लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत विधानसभेतही जागा मिळण्यासाठी अजित पवार गट आग्रही होता आणि त्यानुसार त्यांना 10 जागा मिळालेल्या आहेत।